कोण कोणावर आरोप करत होता आम्ही बघितले. उगाचच आम्ही इकडून उडून तिकडं तिकडून कारण तुम्हाला जे बी आता जागा आल्यात ना त्या फक्त चिल्लरीवर आल्यात. तुम्ही काही गप्पा आणू नका. जे दिले ते आता घ्या. शेवटी पैशाचा किती महापूर आणणार आहेत. महाराष्ट्रातले निकाल काय एवढे काय भाजप सगळीकडेच कशावर आली तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही स्वतः हातावर हात ठेवून सांगा म्हणा की आम्ही नेमकं ह्या निवडणुकीत केले काय विकासाचं कामं केलेत म्हणून तुम्हाला निवडून दिले असं काय आहे का? काहीच नाही. फक्त चिल्लर पाहिजे तशी. मग आता लोकांनी सुद्धा ठरवलं पाहिजे की बा पैशानंच मतं द्यायचे असतील तर आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते एखादा कार्यकर्ता निवडणूक लढवणारच नाही उद्या. त्याचा लढून फायदा होत नसेल तर निवडणूक लढवायची कशाला? परंतु ह्या ठिकाणी विचाराचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं. पैशाचं झालं कारण भाजपनं माणसंच 35 उभे केले आणि ते महापौर करायला निघाले होते. म्हणजे हे चंद्राला काहीतरी दाखवल्यासारखं त्यांच्या गप्पा चालू होत्या. ते आम्हाला माहीत होतं सगळं. तुम्हालाही माहीत होतं. परभणीत भाजपचा महापौर होणं हा शक्य नाही आणि ते होणारही नाही. सत्यकेतू मराठी, आवाज सत्याचा.